हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं मम्मादेवीज लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये। तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे गेलो आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आम्ही निघालो होतो कुठे जाण्यासाठी, गुजरातमध्ये फिरण्यासाठी। तर आम्ही निघालो आहोत, सुरुवातीलाच तुम्हाला व्हिडिओच्या कळलं असेल, कुणाकुणाला कळलं नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये। मणीनगर इथे आम्ही मस्तपैकी काकरियाला फिरायला गेलो होतो। इथे कसं आहे माहिती आहे, नवीन आम्ही ख्रिसमसच्या सुट्टीत गेलो होतो की नाही, त्यामुळे नवीन वर्षापर्यंत इथे म्हणजे असं फ्री एंट्री असते 25 तारखेपासून ते पूर्ण 1 तारखेपर्यंत, आणि गर्दी प्रचंड असते अशा वेळी, म्हणून त्यामुळे आम्ही लवकरच दुपारी गेलो होतो। पण खरी मजा तर रात्री बघण्यात असते। आणि इतक्यात आम्ही पोहोचलो बघा, तुम्हाला ह्याच्यावरून दिसतच असेल, आजूबाजूला मस्तपैकी अशी वॉल होते आणि त्याच्यावर एकदम प्राण्यांची वगैरे चित्र काढलेली होती। आणि सुंदर असं एकदम काकरिया खूप असं सुंदर असं ठिकाण आहे। आणि एंट्री झाली होती। एंट्री झाल्यानंतर तिथे सगळं चेकिंगला वगैरे होतं, त्यामुळे सुरुवातीला चेकिंग वगैरे झाली आणि सुंदर असे स्टॅच्यू वगैरे उभं केलेले होते बघा। इथे चेकिंग आहे आणि ते हा स्टॅच्यू सिंहाचा होता। खूप अशी पब्लिक आली होती। आम्हाला वाटलं दुपारी गर्दी कमी असेल, पण खूप आली। आणि हा काकरिया तलाव खूप खूप मोठा आहे। जे मणीनगरला राहतात, गुजरातला राहतात, अहमदाबादला, त्यांना माहीत असेल काकरिया तलाव खूपच फेमस आहे। आणि काकरिया तलाव इथे मध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत असे, म्हणजे झूसुद्धा आहे, बालवाटिकासुद्धा आहे, आणि ते विंडो आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही एंट्री करायची असेल ना तर तिथे तिकीट्स असतात। मग आम्ही 1-2 ठिकाणीच गेलो, कारण आणि त्या एंट्री फी वेगळी आणि त्याच्या आतमध्ये जे काही गेम असतील खेळायचे वगैरे त्याची फीसुद्धा वेगळी असते। इथे मिनी बस होती आणि इथे बघा तुम्हाला ख्रिसमस ट्री दिसत असेल, आणि हे शू हाऊस होतं, त्याच्यामध्ये सुद्धा जाऊ शकत होतो आपण। इथे फी नव्हती, पण जे काही गेम्स वगैरे असतात ना तिथे फी होती। आणि खूप छान आहे बघा, ह्या ठिकाणी फीज होती, म्हणजे त्या एंट्री फी जे पण तुम्ही गेम खेळणार ना त्याला असे पैसे भरावे लागत होते। मी मनस्वीला म्हटलं फक्त लांबून बघून घे, कारण एवढे असले गेम मला आवडत नाही। सगळे कम्प्युटरायझेशन होते। मग मनस्वीला ते ट्रेनमध्ये वगैरे बसवलं आम्ही। आणि इथे बघा हे असं वरती आकाश पाळण्यासारखं पण होतं, खूप भीती वाटत होती, खूप उंच होतं, त्यामुळे आम्ही काय बसलो नाही। आणि आम्हाला ट्रेनमध्ये फिरायचं होतं, त्यामुळे आम्ही ट्रेनची वाट पाहत होतो। 2 जण गेले होते तिकीट काढायला, आम्हीसुद्धा सासूसुना पाटणं चाललो होतो आम्ही। मस्त वातावरण झालं होतं आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षाची स्वागताची तयारी खूप छान केली होती काकरिया तलावला। आणि ह्याची एक आठवण म्हटलं तर माझं नवीन लग्न जेव्हा झालं होतं की नाही, तेव्हा फर्स्ट टाईम मी आले होते यांच्यासोबत, आणि तेव्हा मला त्यांनी झू दाखवलं होतं, म्हणजे सगळ्या प्रकारचे प्राणी तिकडे आहेत, एकदम बारक्यापासून एकदम पोपटापासून ते पूर्ण सिंह वाघापर्यंत आहे तिथे। आणि हा आहे मस्त असा सुंदर काकरिया तलाव। हे आता दुपार आहे त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला ह्याचा व्ह्यू वेगळाच दिसेल, सगळ्या लाईटिंग्स असतात ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये। हे बघा ही ट्रेन, ह्या ट्रेनमध्ये काय झालं माहिती आहे सांगू का, आम्ही बसणार होतो, जेव्हा मनस्वी लहान होती ना तेव्हा तिला बसवलं होतं, पण आम्ही तिकडे फिरण्यात आमचा वेळ गेला आणि 6 वाजेपर्यंतच ही ट्रेन असते, त्यामुळे आम्हाला बसता आलं नाही आणि मनस्वी रुसली होती, कारण तिला बसायचं होतं। लगेचच टाईम निघून गेला आणि आम्ही घरूनच वडे वगैरे बनवून आणले होते। म्हटलं बाहेरचं नको खायला, बघूया म्हटलं जमलं तर खाऊया, नाही तर आपलं वडेच घेतले होते आम्ही, वडे आणि चपाती। एकदम संध्याकाळचं वातावरण सुरू झालं होतं, लाईटिंग्स वगैरे लागल्या होत्या, काळोख होत होता हळूहळू, आणि ट्रेन्स चालल्या होत्या, पण बुकिंग झालेली होती, त्यामुळे आम्हाला काही जायला भेटलं नाही। त्यामुळे मनस्वी नाराज होती। मी म्हटलं मनस्वीला नेक्स्ट टाईम आपण नक्की जाऊ, त्यामुळे तिचं लक्ष कुठंच लागत नव्हतं। मग नंतर मात्र ती खुश झाली संध्याकाळी पाण्यातली लाईटिंग वगैरे बघून, आणि आम्ही छानपैकी असं वडे वगैरे खाल्लो, बसलो, जरा फिरून फिरून थकलो होतो, आणि छान अशी संध्याकाळ झाली होती। खूप सुंदर इकडचं वातावरण होतं। तुम्हाला सुद्धा कधी संधी भेटली ना तर काकरिया तलावला जरूर भेट द्या, आणि कोण कोण काकरिया तलावला गेलेले नक्की सांगा। बघा वातावरण किती छान आहे, पक्ष्यांचे थवे वगैरे, जेवढी संध्याकाळ होईल ना तेवढी म्हणजे माणसं वाढतच होती, कारण इथे कसं आहे संध्याकाळी जास्त बघण्यासारखं असतं दुपारपेक्षा। आम्ही म्हटलं संध्याकाळी जास्त गर्दी होईल, त्यामुळे आम्ही दुपारी आलो होतो, आणि हळूहळू संध्याकाळ होत होती, बसलो होतो आम्ही गप्पा वगैरे मारत। म्हटलं आता कुठल्या ठिकाणी फिरायचं, छान वाटत होतं। अशा कधीतरी आपल्याला धावपळीच्या जीवनातनं ना असं एखादा आनंदाचा क्षण म्हणजे फिरण्यातनं मिळतो, आणि ह्याच खरी आपल्या आठवणी असतात आपल्या परिवारासोबत, कारण ह्या आपण टिपून ठेवू शकतो, आणि पुन्हा आपण, कारण जीवनात आठवणीच खूप महत्त्वाच्या असतात। हा बघा, आणि इथे तुम्हाला दिसते का पाण्यात जिवंत मासे आहेत बघा, एवढी मासे होते की नाही, खूप मासे होते। आणि हे मासे आम्ही खाल्लेले होते, म्हणजे मुंबईला असताना आमची आई आणायची, म्हणजे जिवंत मासे म्हणतात बरं का, ते पाण्यातच राहतात, पाण्याशिवाय राहत नाहीत म्हणजे। आणि मनस्वी ते बसलेली होती, शांत झाली होती ती, नंतर तिला एकदम थकवा आईस्क्रीम दिली, त्यामुळे खूपच खुश झाली। एवढी प्रचंड थंडी होती बरं का, पण ह्या दोघींना आईस्क्रीम खायची होती। आजी आणि नाती मिळून दोघींनी आईस्क्रीमचा ताव मारला आईस्क्रीमवर। आईस्क्रीम खाल्ल्यावर जरा मनस्वी शांत झाली आणि खुश झाली। तिला मी म्हटलं सर्दी होईल नको खाऊ, पण ती काय ऐकेना, म्हटलं खा। मग थोडी मी पण टेस्ट केली आईस्क्रीम नंतर,
कारण तिला 2 घेतले होते, तिला जाईना, मग एक अर्धी मी पण खाल्ली. बघा, निसर्गाचा वातावरण आस्वाद घेण्याचं ठिकाण म्हणजे काकरिया तलाव गुजरातमधलं खूप सुंदर असं ठिकाण आहे हे. आणि बघा, गर्दी वाढतच होती, खूप प्रचंड गर्दी वाढत होती. आणि मोस्ट ऑफ इथे गुजराती जास्त होते, कारण गुजरात असल्यामुळे गुजराती जास्तच असणार. आणि आम्ही तिघीजण मस्तपैकी आईस्क्रीम खात होतो. खूप थंडी होती, मला तर एकदम दातात एकदम ठणकायला लागलं ते आईस्क्रीम खाऊन. छान वाटत होतं एकदम मस्त. एक धावपळीच्या जीवनातलं एक थोडासा विरंगुळा, क्षणभर विश्रांती म्हणता येईल. आणि ते खाण्यासाठी वगैरे सगळं असतं बरं का, कुठे जायची गरज नाही. एकदा तुम्ही काकरिया तलावामध्ये एंट्री घेतली नाही, ते सगळं बघायला पण आहे, खेळायला पण आहे मुलांना, आणि खायलासुद्धा आहे बरं का. आम्ही पण दोघी फेरफटका मारायला लागलो सासूसुना. आणि ते बघा, हा खरा व्ह्यू आहे. रात्री पाण्याचे जे डान्स होतात का नाही, गाणी लावतात, आणि ह्या गाण्यामध्ये पाण्यामध्ये लायटिंग्स असते, आणि ते असा पाण्याचा डान्स होतो. आणि इथे ना असं स्टेजवर नृत्य पण चालू होतं एका ठिकाणी, म्हणजे नृत्य करत होते आपले. आणि आम्ही इथे लास्टला पाठी बसून बघत होतो. छान वाटत होतं. रात्र खूप झालेली होती, हळूहळू निघायची तयारी होती, आणि सगळेजण बसले होते. मनस्वी पुढे जाऊन बसली होती, तिला म्हटलं ये पाठी बसायला, पण ती आम्हालाच बोलवत होती. आम्ही इथे थकून बसलो होतो तिघच्या तिघं. काकरिया तलावाला ना इतर वेळी तुम्ही जाल ना तर एवढी गर्दी नसते, पण आता 31मुळे आणि नवीन वर्षामुळे ना त्यांनी फ्री एंट्री ठेवल्यामुळे जास्त गर्दी होती. आणि आणि नवीन वर्षामुळे जास्त गर्दी झाली होती. बऱ्याच ठिकाणाहून लोक आलेली होती. मनस्वी पुढे बसलेली, तिला म्हटलं ये इथे माझ्याजवळ बस. बघा किती तुम्ही बघू शकता, एवढं रात्र झाली तरी पब्लिक येतच होती, आणि सुरक्षा पण तेवढीच ठेवलेली होती. पोलीस वगैरे होते तिथे, त्यामुळे एवढं काही घाबरण्याचं कारण नव्हतं. थंडगार वातावरण होतं. मग शेवटी आम्ही तिथून डान्स वगैरे, नृत्य वगैरे बघून, भरतनाट्यमसारखं होतं तिथे. आणि नंतर मग इथे आलो आम्ही. इथे फूड स्टॉल होते, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जेवणं बनवलेली होती. मनस्वी आणि मनस्वीचे पप्पा कुठे असं स्टॉल दिसला की आधी पळणार विचारायला करायला. मी थोडासा शूट घेतला इकडचा. वडे वगैरे बनवलेले होते, सगळ्या प्रकारचं होतं. समोसे होते, खमण होता, परत डोसे होते, पुरणपोळीसुद्धा होती, मराठीसुद्धा होती ते जेवण. त्यामुळे हे सगळे रांगेने बघत होतो. आणि आम्ही काही घेतलं नाही, फक्त बघितलं. म्हटलं इथं आपण रोज खातोच आहे. आणि इथे ते सर होते, ते असे ॲक्शन वगैरे करून दाखवत होते. त्यांच्यासोबत ह्यांनी फोटो वगैरे घेतले. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चल बाय बाय.